इकडे घ्या जेवण करा चला ना तुम्हाला दादा परत ओके. सध्या मराठवाडा इलेक्शन चालू आहे सीसीएस बँकेचं. त्यामध्ये आम्हाला उमेदवारी मिळाली असून आमचंही निवडणूक खूपच चांगला जोराशोरात चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सदावर्ती पॅनललाच या ठिकाणी ताकदीनिशी निवडून येणार आहे. या ठिकाणी गेल्या 25 ते 30 वर्षापासून सत्ताधारी पक्षाने बँकेला चांगल्याच प्रकारची घरघर लावली आहे आणि जे सदस्य होते त्यांना योग्य तो प्रकारे न देता त्यांची सदस्य संख्या कमी करण्यात आली. ज्या बँकेची सदस्य संख्या 15,000पर्यंत होती त्या बँकेत सांगून ठेवलेल्या आहे. अशी ही कामगार संघटना जी सत्ताधारी त्यांच्याकडे जी कामगार संघटनाकडे जी बँक होती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे व्याजदर कमी करण्यात आलं नाही. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सदस्यांना कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले नाही. पण सदावर्ती पॅनलकडून व आम्ही जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आम्ही सभासदांना विश्वासाने आणि गॅरंटीने सांगू शकतो की आम्ही निवडून आल्यानंतर व्याजदर कमी करूया आणि त्याचप्रकारे ताबडतोब लोकांना सवलती सोयी आणि कर्ज पुरवठा करूया. अशा प्रकारे सदावर्ती पॅनलला विजयी करा. आम्ही सभासदांना हेच आवाहन करतो की आणि त्याच प्रकारे आम्हाला आत्मविश्वास आहे की सदावर्ती पॅनललाच या ठिकाणी ताकदीनिशी निवडून येईल हा आमचा विश्वास आहे. इसका रिजल्ट कितने तारीख का? 22 मई को इसका रिजल्ट नहीं लगेगा. सीसीएस बैंक कामगार भवन पॅनल तर्फे मराठवाडा सोसायटीची निवडणूक या ठिकाणी चालू आहे आणि सदावर्ते पॅनलचा प्रचार जोरात होऊन सगळ्या सभासदांचं कल सदावर्ते पॅनल निवडून देण्याकडे आहे. गेली 25 ते 30 वर्ष ज्यांच्या ताब्यात ही सोसायटी होती त्या लोकांनी सभासदाचं कुठलंही हित बघितलं नाही. 12,000वरून 4,000वर सभासद संख्या आलेली आहे. म्हणजे बँकेचं किती नुकसान सत्ताधाऱ्यांनी केलं आणि त्यामुळेच इथल्या स्थानिक सभासदांनी सदावर्ते पॅनलला निवडून आणण्याचा चंग बांधला आहे आणि तशाच प्रकारचं वातावरण आहे. सदावर्ते पॅनल या ठिकाणी नक्कीच भरघोष मताने विजय होणार आणि त्यानंतर इथल्या सभासदांना व्याजदर कमी असेल, सभासद संख्या वाढवणे असेल, सभासदांना कर्ज पुरवठा असेल. जर कुठे कर्ज पुरवठ्यासाठी निधी कमी पडत असेल तर सदावर्ते पॅनलकडे बँक आहे. बँकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही निधी सोसायटीला देण्याचा प्रयत्न करूया. सर आपलं नाव? माझं नाव सुरेंद्र दाजीराव उके, संचालक एसटी कोऑपरेटिव्ह.
चलेंगे